सर आपण उधार देणाऱ्या लोकांना फोन लावतो तर आपलं फोन का घेत नाही होते त्याचं काय याच्यावर? हे चुकीचं आहे. तुम्ही चुकीच्या टायमाला फोन लावताय. तुम्ही चुकीच्या टायमाला फोन लावताय. कारण समोरचा बिझी असतो, तो त्याच्या कामात असतो, तो कधी घरामध्ये जेवण करत असतो, तो त्याच्या फॅमिली वेळ देत असतो, तो त्याच्या पाहुण्याच्या नातेवाईक असतो, कधी कधी तो मोतीमध्ये असतो, कधी दवाखान्यामध्ये असतो. तुम्ही फोन लावताय, मग अशा टायमाला त्याने कसा फोन उचलायचा? बरं, ज्या दिवशी तुम्ही उधार दिलं त्या दिवशी असं अग्रीमेंट झालं का तुमचा त्याने फोन उचलायलाच पाहिजे? नाही अग्रीमेंट केलंय तुम्ही? नाही. नाही. कुठे लिहून घेतलंय? नाही. आणि मग त्यांनी तुमचा फोन उचलला पाहिजे असं कसं गृहीत धरता तुम्ही? काही संबंध नाही. तुम्ही तुमच्या उधारीशी मतलब किंवा फोन उचलायचा काय संबंध आहे? त्यांनी फोन उचललाच पाहिजे असं काही नाहीये. बिचारा चांगला माणूस आहे. तुम्ही चुकीचं गैरसमज करून घ्यायला. तो गाडी वाचतो, कधी तो जेवण करत असतो, अरे त्याला भरपूर काम आहे. कधी कधी त्याचा मोबाईल चार्जिंग वाचतो, कधी त्याच्या फॅमिली पाशी मोबाईल, त्याचे मुलं कधी गेम खेळतात, त्याचे कधी कधी मोबाईल लेकरांनी कधी अभ्यासासाठी घेतला असतो. आणि तुम्ही म्हणता फोन उचलीत नाही. उधार देणाऱ्या माणसाची काय चूक नाही. तुमचा गैरसमज झाला. तो बिचारा चांगला आहे, तो तुमची उधारी आज ना उद्या देणार आहे. तुम्ही उगम त्याचा ओबाटा करता, तो फोन उचलत नाही. 5-6 महिने झाले त्याने फोन नाही उचलला म्हणजे काय? तो काय काही लोकांच्या 6 महिन्यापासून उचलला नसेल, काहीच्या 12 महिन्यापासून उचलला नसेल, काहीच्या 4 दिवसापासून उचलला नसेल, पण तो उचलन ना आज ना उद्या. तुमचे पैसे देणार तुम्ही मोकर काही ना काही गैरसमज करून घेता. त्याची चूक नाहीये. तुम्ही चुकीच्या टायमात फोन लावताय. असं आहे का?